आलेले ताई आणि युट्यूब फॅमिली. तर आज काय स्पेशल, तर छान अशी उसळ आपल्याकडे बनते. उसळीसाठी आपण काय काय केलेले आहे, तव्यावरती सगळं मटेरियल मी इथं रेडी केलेले आहे. आपल्याकडे कांदा सुद्धा छान असा परतलेला कांदा सुद्धा आपल्याला उसळीसाठी वापरायचा आहे. तर उसळ आपण बनवतोय छान अशी, आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे आणि उसळ तयार करायला घ्यायची आहे. तर नक्कीच बरोबर युट्यूब फॅमिली आपल्यासोबत. तर मटेरियल आपलं रेडी झालेलं आहे इथं. तर आपण कांदा काढून घेऊ उसळीचा आणि आपल्याला उसळ परतायला टाकायची आता. तर चला. तर सगळं कांदा जो आहे परतलेला उसळीचा, तर रस्सा भाजी आपल्याला बनवायची. तर थोडंसं आपण कांद्याला थंड होऊन द्यायचे आणि बाकीची तयारी आपण इथं करून घ्यायची पटापट. तर काय तयारी करायची, तर सुंदर असं मटेरियल आपल्याकडे इथे बघायचे तुम्हाला. नक्कीच आपल्या ताईला दिसणार आहे. आपल्याकडे सुद्धा छान अशी दिसते. आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचे, गॅस फुल केलेला आहे आता. थोडस जिरं टाकून घ्यायचं आपल्याला. थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला. कढई कांद्याचीच आहे आपली, मसाले परतवलेले भरपूर. आणि जिरं मोहरी आपण टाकून घेतलेले. सुंदर असं हिंग पावडर आपल्याला टाकायची. हिंग दिसते तुम्हाला. तर ही जी मटकी ना, मटकी टाकून घ्यायची आपल्याला. मटकी छान अशी आपण टाकलेली. मीठ टाकायची आपल्याला. मीठ उसळीला जसं मीठ लागेल तसं टाकायचं आपल्याला. थोडंसं आपण दळायला सुद्धा टाकणार आहे. उसळ परतून घ्यायची आपल्याला चांगली. एकदम छान उसळ परतणार आहे आपली. आपण रस्सा भाजी आज उसळीची तर बनवतो. रस्सा भाजी कशी बनणार आहे आपली, सुंदर आणि सुंदर बनणार आहे. तर मसाल्याची उसळ सगळ्यांची आवडती, नक्कीच आपल्याकडे बनते. आलेलं ताई आणि फॅमिली, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्कीच मला सांगू शकता तुम्ही. तर आपण उसळ घेतली परतवायला. याच्यावर झाकण ठेवायचं 1-5 मिनिटासाठी. वास खूप छान आलेला आहे उसळीचा, सुंदर वास आलेला आहे. आणि बाकीचं मटेरियल सुद्धा तुम्ही बघताय, सुंदर असं मटेरियल आपल्याकडे रेडी आहे. तर आपल्याला 5 मिनिटासाठी ठेवायचं छान असं झाकण. उसळ छान अशी परतून द्यायची आपल्याला 5 मिनिटं. तर आपण काय केलेलं आहे, तर मटेरियल छान असं रेडी केलेलं आहे. आपल्याला काय करायचं, सगळं मटेरियल आपल्याला मिक्सरला दळायला घ्यायचं. तर इथं काय काय दिसते तुम्हाला, इथं भरपूर मटेरियल आपण टाकलेलं. इथं दिसतंय कढीपत्ता आहे, मिरची, लसूण आहे. तर छान खोबरं आपण मस्त दळलेलं आहे. तर कशासाठी, तर उसळीचा रस्सा आपल्याला इथे बनवायचा आहे सुंदर आणि सुंदर. नक्कीच तुमच्याकडे सुद्धा ही रेसिपी बनणार आहे. तर नक्कीच आपली सुद्धा बघत राहा शेवटपर्यंत. तर सगळं आपल्याला काय करायचंय, टाकून घ्यायचंय. मिक्सरला सगळा मसाला बारीक करायचा. भाजी चवदार होते. कधीतरी रस्सा भाजी आपल्याला खायलाच पाहिजे. सारख्या सुक्या भाज्या असतील तर नक्कीच रस्सा भाजी उसळीची बनवून बघा. आपली रेसिपी तुम्हाला आवडणार आहे आजची. चला. त्याच्यानंतर काय करायचं, आपला कांदा सुद्धा इकडे थंड झालेला आहे. कांदा सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर कांद्याचा रंग बघा तुम्ही, कांदा सुद्धा छान असा आपल्याकडे परतलेला आहे. तर खोबरं किसलेलं ताट होतं ना, मी त्याच्यामध्ये सगळा कांदा वगैरे काढलेला होता आणि दळायला सोपं जाईल म्हटलं आपल्याला.
आणि इथे आपल्याकडे मीठ मसाला आहे तर तो सुद्धा मी टाकून घेणार आहे मसाल्याच्या भाजीला. तर आपण मिक्सर काढलेले आहे, मिक्सरला सगळं दळून घ्यायचं पटापट. चला. तर मसाला सुद्धा छान असा दळून झालेला आहे. नक्कीच तुम्हाला मसाला कसा दळलेला आपण इथं दिसतोय, सुंदर आणि सुंदर आपला झालेला इथं दिसतंय. तर आले ताई आणि फॅमिली. तर मसाला टाकून आपण उसळ बनवतो इथे. तर झाकण काढून घेतलेले, उसळ चेक करायची म्हटलं, झाकण काढून घेऊन आणि उसळ चेक करून बघू आपली कशी झाली कशी नाही. मसाला तर परतलेला आहे आपला आणि उसळ सुद्धा छान बऱ्यापैकी झालेली आहे आपल्याकडे. इथं बघताय तुम्ही. 1-2 मिनिटं ठेवूया आपण अजून. तर 1-2 मिनिटासाठी छान परतून घ्यायची पुन्हा. तर आपण ठेवलेली गॅसवरती कढई आणि उसळ घेतलेली बनवायला. तर नक्कीच उसळ छान अशी इथे बनते आपली. उसळ आपण पातेल्यात काढलेली, मसाला सगळा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता. तर मसाला परतवण्यासाठी आपण सगळा मसाला मिक्सरला केलेला आहे बारीक. तिथे दिसतोय तुम्हाला, नक्कीच आलेलं ताई आणि फॅमिली. आपली उसळ सुद्धा त्या साईडला छान अशी पाण्यात उकडते. तर मसाला मी चमच्याने टाकला, काही हाताने काढून घेते कारण बऱ्यापैकी मिक्सरच्या भांड्याला भरपूर सारा मसाला आहे आपल्याकडे. तर बऱ्यापैकी मसाला आपण सगळा मिक्सरच्या भांड्याचा काढलेला आहे आणि सुंदर अशी रेसिपी तयार होऊ राहिली आपल्याकडे. तर मसाला आहे ना खाली लागायला सुरुवात झालेली आहे. आपण पटापट हलवत राहायचंय कारण तेल सुद्धा भरपूर आहे, मसाला सुद्धा भरपूर आहे आपल्याकडे. छान अशी ग्रेव्ही झाली पाहिजे भाजीची. तर मसाला छान असा परतू राहिला आपला. उसळीचा मसाला आपल्याकडे तयार होतोय. उसळ कशी बनवायची तर मिक्स उसळ आपण बनवलेली. मिक्स उसळ कशी करायची नक्कीच तर तुम्ही बघताय. थोडीशी हळद पावडर टाकलेली, थोडस आपल्याला लाल तिखट टाकायचंय, आपल्याला थोडासा काळा मसाला सुद्धा टाकायचा आहे. आपण आधीचा मसाला दळताना टाकलेला आहे छान असा भाजीला. तर नक्कीच हा सुद्धा परतून घ्यायचा आहे. तर थोडं छानशीने पकडायचंय, पटापट आपली ग्रेव्ही तयार होईल इथे. तर मसाला छान परतवला की उसळ छान होईल. वास खूप सुंदर येतोय मसाल्याचा. आणि आपला लाईव्ह चालू होता पण लाईव्हला आहे ना लाईट गेलेली मध्येच, मग म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवूया.
तर व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपलं जसं आहे तसं तिथं बघितलेलं आहे तुम्ही. तर किचनवरचा थोडासा पसारा पण तसंच आहे आपल्याकडे. तर म्हटलं चला मग थोडासा व्हिडिओ करून घेऊ आपण आणि उसळ तुम्हाला बघायला भेटेल कशी केली आहे. मटेरियल तर आपलं सगळं बघितलेलं आहे आपल्या ताईने लाईव्ह मध्ये. काय नाही. तर मसाला छान असा परतून राहिला, मसाल्याला छान परतून घ्यायचं आपल्याला. तर इथं दिसतोय तुम्हाला छान आणि छान अशी ग्रेव्ही तयार होते आपली. थोडं तेल सुटायला लागलेलं आहे आता. एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आपल्याला. तर थोडंसं आपण झाकण ठेवलेलं होतं, आपल्याला भाजी चेक करायची एकदा. तर झाकण ठेवून आपली मसाल्याची उसळ कशी झालेली, मसाला कसा तयार झालाय नक्कीच ते बघायचंय.